नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीबाई गीते यांची समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी. याबाबत सविस्तर वृत्त असे की खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षात गळती सुरू झाली असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या रुक्मिणीबाई गीते यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर समाजवादी पक्षामध्ये त्यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केले असून त्यामुळे नांदेड जिल्ह्यात समाजवादी पार्टी वाढणार असून आगामी काळामध्ये सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असल्याची प्रतिक्रिया रुक्मिणीबाई गीते यांनी आपल्या प्रतिक्रियेतून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाल्यात नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा रुक्मिणीबाई गीते. पदापासून 3 वेळ सरपंच आणि 1 वेळ जिल्हा परिषद मेंबर आणि 7 वर्ष सर्व्हिस केली इरिगेशन मध्ये. मी तेव्हाच BA झाले आणि ह्या क्षेत्रामध्ये माझं काम पक्षामध्ये सुरू झालं समाजसेवेकरता. म्हणून आता ह्या समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे अबू आझमी साहेब, कार्याध्यक्ष होगडे साहेब आणि इथले PD जोशी इथे काम करणारे आणि माझे शहर अध्यक्ष आमचं जावेद खान हे आणि आमची सगळी ही टीम समाजवादी पार्टीमध्ये हे सर्व मिळून आम्ही लोकसभेच्या समाजवादी पार्टीतर्फे सर्व लोकसभेच्या जागा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जशी युती झाली त्याप्रमाणे लढतील, परंतु आम्ही नांदेड जिल्ह्यामधली लोकसभेची जागा समाजवादी पार्टी लढवेल आणि सर्वात जास्त मताने आमच्या समाजवादी पार्टीला सर्व लोकांनी मतदान करून निवडून देण्याचा आम्हाला गावोगाव फिरला असताना आम्हाला आश्वासन मिळालं आहे आणि त्याचप्रमाणे आमची लोकशाहीची जागा नक्की लोकसभेची जागा नांदेड जिल्हा नक्की निवडून येईल असे आमचा ठाम विश्वास आहे. आणि सर्व समाजाच्या तरुण युवा आणि तरुणाला याच्यामध्ये जास्तीत जास्त संधी मिळेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आपलं विधानसभा लोकसभा ह्याच्यामध्ये सर्वात जास्त समाजवादीच्या जागा निवडून आणूत असा आम्ही ह्या अध्यक्षाच्या निवडीबद्दल आणि सत्कार मला ठेवल्याबद्दल त्या दिवशी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही ठाम असं निश्चय केलेला आहे की लोकसभेला सर्व आम्ही पक्षाच्या जागा निवडून आणूत असे आमच्या समाजवादी पक्षाचे सर्व कार्यकर्त्याचे म्हणणं आहे आणि माझंही म्हणणं आहे. म्हणून विनंती आहे सर्वांना आणि त्या समाजाला त्या समाजवादी पार्टीला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं आणि सर्वात जास्तीत जास्त मतानं गोरगरिबाचा पक्ष असल्यामुळे गोरगरिबाला संधी मिळाल्यामुळे सगळे प्रश्न गोरगरिबाचे सोडणारा पक्ष आहे. म्हणून सर्वांनी तरुण पिढीने याच्यामध्ये भाग घेऊन सर्वात जास्त मतं आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा, जिल्हा परिषदेच्या जागा, नगरपालिकेच्या सर्व जागा निवडून आणण्याचा आम्ही निश्चय केला आहे. म्हणून जय समाजवादी, जय महाराष्ट्र.